चला चला पटकन. नमस्कार मॅडम. नमस्कार. नाईट ड्युटी का? हा. ह्या टायमाला हे गारुड इथं काय करताय? हे कोण आहे रे तुम्ही? इथं काय करताय? ओ दादा, मी बोलले त्यांच्याशी. रस्ता चुकलेत ते, सांगितलंय मी. तुम्ही जा. बघा मॅडम, चोर बीर असतील. चोर नाही येत ते, केली मी चौकशी. तुम्ही जा तुमच्या कामाला. सत्य दादा, अरे आपण चोर वाटायला लागलोय. चला चला पटकन. सत्या, मायाला याआधी असं कधीच बघितलं नव्हतं. सत्या, सत्याचं गायब होणं तिनं जास्तच मनाला लावून घेतलंय. अहो मम्मीचा तर ताप येतो उतरा ना. इतक्या वेळ झाला पट्टे बी बदलून. मला तर वाटतंय डॉक्टरला बोलवायला लागतंय, ऍडमिट करायला लागतंय का काय. काय डॉक्टर परत म्हणतील सत्यदादा आल्याशिवाय मम्मी शुद्धीवर येऊ शकत नाही म्हणून. सत्या, पप्पा, मम्मींना काय होणार तर नाही ना? सत्या भाऊजी तर येणं अशक्यच आहे. दादाला तर कळू पण शकणार नाहीत का मम्मी बेशुद्ध आहेत. त्या सत्यदादाची वाट बघतायत. हे बघा, तुम्ही असं खचून जाऊ नका. तुमच्या मम्मीला काहीही होणार नाही, काळजी करू नका. पप्पा, तुम्ही आमचं मन राखायला बोलता हे कळतंय आम्हाला. सत्यदादा काही येणार नाही आणि तो येणार नाही, त्यामुळे मम्मीची तब्येत अजून बिघडणार. हे बी 100% खरं आहे. हे ऐका रे सगळे, कुसपुटे मोर्या. येस सर. सत्याच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवायचा आहे. हे बा, एक खबर आली आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या सोबत चला. येस सर. कळलं का? अजिबात इथून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही, तिथल्या तिथं अंगावर राखेल होतं काडी लावून देईल तुला. वाघमारे, काय झालं? चला. तू जाऊन भेटून ये मम्मी साहेबांना. जा. अहो पण तुम्ही बी चला की. मी नाही येऊ शकत. अहो पण का? का काय झालं? अच्छा, आत्ता लक्षात आलं माझ्या. पण ती जाऊ दे सगळं. तुम्ही चला आत्ता माझ्यावर. नाही नको सत्या. अहो नको काय वाघमारे, चला ग. सत्या, हट्ट करू नकोस. हे बघ, तू जाऊन भेट मम्मी साहेबांना. मला बघितलं तर मम्मी साहेबांची तब्येत अजून बिघडेल. काय? अहो असलं काय बी होणार नाही. चला ग. नको म्हणलं ना सत्या. हे बाबा, जे काय करायचं ते लवकर ठरवा. येळ नाही आपल्याकडं. हे बघा, तुम्ही जावा आतमध्ये. कुणी यायच्या आत आपल्याला लवकर निघायचं इथून. तू जा मम्मी साहेबांना भेट. मी कधी भेटू शकते. मला काय माहित नाही. तुम्ही आता चला माझ्या बरोबर. सत्या, ऐक. हे बघ, मी असं ठरवलंय की जेव्हा तू निर्दोष मुक्त होऊन येशील तेव्हा मानाने या घरात येईल. त्या आधी नाही. आणि तसं बी आता माझं इथं थांबणं महत्वाचं आहे तुझ्या रक्षणासाठी. तू जा मम्मी साहेबांना भेट. मी तर लक्ष ठेवते. जा पटकन, दोघं जा. नागोबा, नागोबा, नागोबा. अरे उठ की लवकर आता.
माझ्या हातात हे आहे ना नागोबा धर्म ये सत्य दादा अरे चोर तर समजून हाना बिनायची का आपल्याला होय तू तर वाटतोयस बी चोरासारखं असं बोलतो का मला नाही यायचं तर तरी करा ते करा एवढं सगळं तुझ्या कोण काय नाही करत, मी आहे ना. तर सत्या माया, डोळे उघड माया. माया उठ माया. हे जयद्या अरे असं कबड पडतात मम्मी मम्मीची तब्येत अजूनच खराब झाली वाटतं. सत्या मम्मी मम्मी अहो काय होतंय डोळे उघडा की शुद्धीवर या मम्मी अहो मम्मी आम्हाला तुमची लई काळजी वाटते बघा. माझं सत्य आलंय आम्हाला ओरडा ना उठा ना मम्मी. हा तेच की चिडा आमच्यावर राग राग करत चालेल ऐकून घेतो आम्ही सगळं उठा की पण शुद्धीवर या मम्मी माझं सत्य आलंय माया माया ग आम्ही आहोत ना. हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. सत्य येणार आहे. तू म्हणालाय की मी येणार आहे म्हणून. होय ना जयद्या? पप्पा तुम्ही कशाला मम्मीला उगाच आश्वासन देताय. नाही येणार सत्या दादा. मी आलोय. कोणा तुम्ही घरात कसं बसले हे कोणी गारुडी गारुडी घरात कसे बसलेत? बया गरुडीच्या वेशात चोर असतील आधी बी घरात येऊन गेले चोर आपल्या चोरच असतील बघ बाहेर इथं बेडरूम पाशी येतात का बाहेर पहिले बघ. सपने तू जरा काय डोक्यावर पडलीस काय का दरवाजा बंद करता येत नाही तुला एका वेळेस एवढं होतं तू दरवाजा लावायचं की सतत ते मला बोलत असते चिडती कशाला माझ्यावर चिडती कशाला मग चिडू नको तर काय करू कथा बोलत असते सगळ्याचं खापर माझ्या माथ्यावर फोडत असते तुझ्यामुळे घरात घुसले ते आम्हाला साक्षात महादेवानं पाठवले ह्या माऊलीचे ह्या मातेचे प्राण वाचवायला पाठवले. आम्हाला नाही वाचवायचे प्राण तसं नाही आमचा नाही विश्वास आहे सगळ्यावरती हे बाहेर कर की आज खूप साबण. नाटके करायचं नाहीत. शंभू महादेवाने पाठवले पहिला बाहेर गोंधळ करू नका. सत्य आहे सत्य. बया सत्यभाऊजीचं नाव घेऊन आता चोर घरात घुसायला लागलेत काय करायचंय पहिला बाहेर चोर आहे जयद्या जयद्या सत्याचा आहे तू.